गावाखेडेकडची ना सकाळ लय भारी असती, काही म्हणा तुम्ही. वरती आलोच डोंगरावर, युवराज भेटला. युवराज वॉर्मिंगला येतो. मग इकडे ना अशोक नाना पण आले आणि त्यांनी मोठं शेळ्यांचं खांड केलेलं आहे एवढ्यात. आणि शेळी पालन हा चांगला व्यवसाय मित्रांनो. अशोक नाना म्हणे भारी व्हिडिओ बनवतो बरं का. मग काय त्यांचं खांड वगैरे पाहून घेतलं. म्हटलं अशोक नाना कसं काय, काय विषय केला तुम्ही एवढ्या लवकर, नाही का, काय केलं बुवा असं. मग घरी आलो इकडे तर काकांचं मशीन जोडायचं काम चालू होतं, कल्टिवेटर. कारण आपल्याला हरभरा करायचंय. तेवढ्यात काकांच्या टोपीमध्ये काहीतरी गुंतलं होतं. काका म्हणे काय आहे, मग मास्क होतं. मग लकू ना पाणी वगैरे आवळून घेतले, कारण लकू आपला पंटर त्याच्यामध्ये. आपलं ट्रॅक्टर जुना आहे पण काही विषय नाही बरं का, अजून पण भारी चालवतोय मस्तपैकी. मग मस्तपैकी मशीन वगैरे सगळं जोडून झालं त्यांचं. आणि घरी आलो तर इकडं अक्काचं ताटातलं जेवण संपलं होतं. पण टीव्ही काय बंद व्हायचं नाव घेत नव्हतं, कारण शेवटी टीव्ही ना. मग म्हटलं गरम गरम चुलीवरची भाकर टाकू. आणि मम्मी एकदम भारी भाकरी बनवते बरं का, गावाखेड्या घरच्या. तुमच्याकडे आहे का अशा भाकरी? मग मस्तपैकी पहिले जेवून घेतलं ओमना आणि म्या, गरम गरम भाकर.